साहेब आम्हाला अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भगवत कृपा जागृत आहेत. भगवंताला आणि बाबांना आपण एकत्रित प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्वांना माझा नमस्कार. लागलं ना. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बस वर्धमान नगर नागपूर च्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे लागलं तुला. आज 9व्या महिन्याचा कार्यक्रम लागलं का. सन्माननीय संदीपजी वाघमारे साहेब यांच्या निवासस्थानी संपन्न झालेले आहे. त्या पित्यार्थ एका भगवत गुणाची चर्चासत्र सुरू आहे. त्या चर्चासत्राला सृष्टीचे विधाता, ब्रह्मांडाचे दाता, त्रिलोकाचे पालन करता आणि सर्व शिवकांचे दुःख हरण करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे या मार्गाचे संस्थापक आणि प्रणेते, या देशामध्ये रंजले गांजे दुःखी कष्टी अज्ञानी गोर गरीब एका भगवंताचा परिचय करून देणारे या मार्गाचे संस्थापक आणि प्रणेते महान त्यागी बाबा जुमदेवजी आजच्या या चर्चावेळेला आवर्जून उपस्थित आहेत. बाबाला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाला खांद्याला लावून अहोरात्र सहकार करणारी, सर्व सेवकांना सेविकांना बाळगोपाळांना आपल्या आईचा मायेचा पदरामध्ये सामावून घेणारी, ज्या आईने महान त्यागी बाबा जुमदेवजीला उर्वरित आयुष्य दिलं, त्या माऊलीने एका संतांनी म्हटलेले आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या आईने मान त्यागी बाबा जुमदेवजीला उर्वरित आयुष्य देऊन या देशामध्ये रंजले गांजले दुःखी कष्टी अज्ञानी लोकांची सेवा करण्याची, शिवकांची सेवा करण्याकरता त्या माऊलीने मान त्यागी बाबा जुमदेवजीला उर्वरित आयुष्य दिलं. ती माऊली आजच्या या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे. त्या माऊलीला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नागपूर मंडळाचे मार्गदर्शक एल्लोर साहेब, सन्माननीय एल्लोर साहेब यांना माझ्या, त्याचप्रमाणे या घरमागाचे मार्गदर्शक सन्माननीय लोणारे साहेब यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. त्याचप्रमाणे संपूर्ण आदरणीय मंच आणि समोर बसलेले सेवक सेविका बाळगोपाळ या सर्वांना माझा आदरपूर्वक साष्टांग नमस्कार. आतापर्यंत अनेक मी उमरेडून आलो आहे. घरमालकांच्या विनंतीनुसार मला सकाळी फोन आला आणि आज मी बँकेला रजा देऊन, मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पहिले मॅनेजर होतो, माझा परिचय, मी शाखेचा सचिव होतो आणि यांच्या विनंतीनुसार मला फार इच्छा पण होती इकडे येण्याची. त्यामुळे मी आज सकाळी आपले चंदनकडे साहेब यांच्या सोबत मी इथे आलो. बघा, त्यामुळे मी इथे आलो आणि चर्चासत्राला सुरू झाली. दैव ज्याचे दुःखी भरिता दोष ना कुणाचा, दैव ज्याचे दुःखी भरिता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काय म्हटलेलं आहे? दैव ज्याचे दुःखी भरिता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, तो म्हणजे मानव धर्म. काय म्हटलंय? साने गुरुजीने म्हटलेलं आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, तो म्हणजे मानव धर्म. आणि मानव धर्माची स्थापना मान त्यागी बाबा जुमदेवजींनी फरवरी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात महाशिवराच्या पर्वावर मानव धर्माची स्थापना केली. पण मानव धर्माची स्थापना करत असताना महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची व्याख्या कशी केली बघा मित्रांनो. मानवानी मानवासारखे वागावे म्हणजे तो म्हणजे मानव धर्म. मानवानी मानवासोबत चांगले वागावे तो म्हणजे मानव धर्म. परंतु आज महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेली मानव धर्माची व्याख्या एक बाजूला सारून
आज या मार्गाची वास्तविक परिस्थिती या साहेबांनी यथार्थ सांगितली, चंदनगडे साहेबांनी. मला त्यावर सुद्धा तुम्हाला प्रकाश टाकायचा आहे, कारण मला लोणारकर साहेबांनी सांगितलं आहे की यांचे थोडंसं यांचा ब्रेन वॉश करा म्हणून, आणि म्हणून मी त्यासाठी इथे उभं झालेलं आहे. कारण आपण झोपलेलो आहे. आजची सेवक बाबांनी जे भविष्यवाणी काढलेली आहे त्या भविष्यवाणीप्रमाणे आपण आजप्रमाणे वागत नाही आहेत, आणि म्हणून या मार्गाची दिशा थोड्या दुसऱ्या दिशेने चालू आहे. परंतु मित्रांनो, मानतगी बाबा जोंधेजीने आपल्या सर्वांच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे, सर्वांच्या खांद्यावर आधार दिलेला आहे की या मार्गाचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे. या मार्गामध्ये बाबांनी तत्व शब्द नियम दिलेले आहेत, सत्य मर्यादा दिलेली आहेत, आणि मी आता सर्वांनी अनुभव सांगितलेला आहे. मी सुरुवातीला एक अनुभव तुमच्यासमोर सादर करीत आहे, त्यानंतर मी समोर जात आहे. असा एक 9व्या हवनाचा कार्यक्रम होतो बघा. त्या 9व्या हवनाच्या कार्यक्रमामध्ये सेविका आणि सेवक होते. हा 9व्या हवनाचा चर्चापीठ संपल्यानंतर प्रसाद वितरण झालं. प्रसाद वितरण झाल्यानंतर एक आजीबाई होती. त्या आजीबाईंनी प्रसाद खाल्ला आणि तो घरी नेण्यासाठी त्यांनी प्रसाद मागितला, आणि त्यांनी आपल्या लुगड्याच्या पदरामध्ये त्यांनी बांधून ठेवला. आणि बांधून ठेवल्यानंतर जेवण खावण झालं, ती सेविका आपल्या घरी गेली, आणि घरी गेल्यानंतर तो प्रसाद ज्या उद्देशाने नेला की घरच्या सदस्यांना सभासदांना हा प्रसाद त्यांना आपण वितरण करायचं म्हणून. ज्यावेळी ती सेविका घरी गेली, भगवंताने त्या बाईची, त्या सेविकेची जी स्मरण शक्ती होती ती विसरली की तो प्रसाद, गाठ बांधलेला प्रसाद आपण काढायचा आणि आपल्या घरच्या पतीला, मुलाला, मुलीला जे काही द्यायचं ते द्यायचं. ती विसरली, ती झोपी गेली. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला बाथरूम मध्ये ती सेविका गेली, तेव्हा तिला जेव्हा ती आपली जी साडी पणाची घ्यायची ओलं झालं असेल, आंघोळ केली ती, आणि तिला जेव्हा त्या देवघरामध्ये आली भगवंता समोर, तेव्हा तिला आठवलं की आपण काल 9व्या हवनाचा प्रसाद आपण आणलेला आहे आणि तो प्रसाद आपण घरच्या लोकांना दिला नाही. तेव्हा त्या बाईने काय केलं माहित आहे मित्रांनो, सेविकांनो, की तिचं विनंती झाल्यानंतर ती गेली बाथरूम मध्ये आणि तो प्रसाद पूर्ण ओला चिंब झाला होता, आणि तो प्रसाद काढला, गाठ सोडली आणि तो प्रसाद संडासामध्ये टाकून दिला. त्या बाईने काय केलं, त्या बाईने तो प्रसाद संडासामध्ये टाकला. ज्या क्षणी तो संडासामध्ये प्रसाद टाकला त्या क्षणी त्या सेविकेच्या अंगाची दुर्गंधी वास निर्माण झाला. इतकी दुर्गंधी वास निर्माण झाली की त्या बाईची वास घेण्यासाठी पूर्ण बोलण्यामध्ये, विटाळामध्ये ती वास घुमत होती. त्या बाईच्या अंगाची वास पूर्ण विटाळामध्ये घुमत होती. पूर्ण बोलण्यावर ती वास की घमान झाली होती. तेव्हा घरच्या लोकांना प्रश्न पडला की ही वास येते कुठून आहे. जेव्हा बघितलं त्याच्या अंगात होती वास येते त्या बाईच्या, तेव्हा त्या बाईला विचारलं घरच्या लोकांनी, तुझी काय चुकी झाली आहे, काय चूक केली तू की जेणेकरून तुझ्या अंगाची वास येत आहेत आणि पूर्ण विटाळाभर ती वास पसरत आहे. आणि सर्व विटाळचे लोक त्याच्या घरासमोर गोळा झाले आणि गोळ्याने विचारलं की बाई, या बाईचा अंगातून वास का बरं येत आहे. तेव्हा त्या बाईच्या पतीने मार्गदर्शकाला फोन केला आणि मार्गदर्शक ताबडतोब आलेत आणि मार्गदर्शकाने त्यांना विचारलं, बाई तुझ्यातून काय चुकी झाली आहे. ती सांगायला तयार नव्हती. पण शेवटच्या क्षणी त्या बाईने सांगितलं की मी 9व्या हवनाचा प्रसाद मी घेऊन आलो आणि साडीच्या पदराला तो प्रसाद बांधला होता आणि तो प्रसाद मी संडासामध्ये टाकला, त्यामुळे माझ्या अंगाची वास येत आहे. त्या मार्गदर्शकाने त्या भगवंतासमोर बसवलं त्या सेविकेला आणि कापूर आणि अगरबत्ती लावायला सांगितलं आणि झालेली चुकीची क्षमा मागायला लावली. जेव्हा क्षमा मागितली भगवंतासमोर, तेव्हा त्या सेविकेच्या अंगाची वास, दुर्गंधी वास क्षणातच नष्ट झाली. ही भगवंताची जागृत शक्ती आहे. याला म्हणतात जागृत शक्ती. या मार्गामध्ये जागृत शक्ती आहे. पण केव्हा जर आपण सेवक सेविका जर बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम जर आहे तर त्याप्रमाणे जर आपण वागलो तर या मार्गामध्ये आजही जागृत शक्ती निर्माण झालेली आहे. आज ही शक्ती अस्तित्वात आहे. परंतु आज
आपले सेवक सेविका या सर्वांना आपण विसरलो आहे. कारण की आपण पहिल्या दिवसाची आठवण विसरलोय. आपण जेव्हा पहिल्या दिवस ज्या वेळेला या मार्गामध्ये येतो, अहो मित्रांनो, आपण केव्हा येतो या मार्गामध्ये? तुम्ही 12 घाटचे पाणी पिऊन या मार्गामध्ये आलेले आहेत. 12 घाटचे पाणी पिले आहेत. तुम्ही सहजासहजी नाही आले आणि मी सुद्धा सहजासहजी नाही आलो या मार्गामध्ये. या मार्गामध्ये आपण आलो असेल तर शेवटला क्षणी आलेला आहे, जेव्हा तुम्हाला कोणी धारा दिला नाही, सारा दिला नाही, तुम्हाला पर्याय मिळाला नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारे एखादी साध्य मिळालं नाही, तेव्हा तुम्ही जानते मानते डॉक्टर सर्व झालेत. आणि जेव्हा तुम्हाला कुठलाही आधार मिळाला नाही, तेव्हा मानता की बाबा जुमजी भगवान बाबा हनुमानजीची आठवण तेव्हा आलेली आहेत. तेव्हा या मार्गामध्ये प्रवास केलेला आहे. परंतु मला एकच म्हणायचे मित्रांनो, की तुम्हाला पहिला दिवस या मार्गामध्ये येणारा पहिल्या दिवसाची आठवण जर प्रत्येकाने ठेवली तर या मानव धर्माच्या उद्धारात या जगामध्ये कुठला असा मार्ग मिळू शकत नाही. ही माझी ग्यावी आहे. म्हणून मित्रांनो, मला एकच म्हणायचं आहे की मानता की बाबा जुमजीने खूप सारं केलेलं आहे, खूप सारं केलेलं आहे. त्यांना मानव धर्म काढण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यांचा एक मुलगा अमेरिकेमध्ये सायंटिस्ट आहे. तो नेहमी म्हणायचा आपल्या वडिलाला, मानता की बाबा जुमजीला म्हणायचा की बाबा तुम्ही इथे राहा अमेरिकेला. पण मानता की बाबा जुमजी काय म्हणायचे की तू माझा एकुलता एक मुलगा आहे, पण तो माझ्या या महाराष्ट्रामध्ये, या विदर्भामध्ये, या जगामध्ये रंजले गांधी दुःखी कष्टी अज्ञानी गोर गरीब सेवक माझी वाट पाहत रे बेटा. मला तिथे जाऊ दे, तिथे मला समाधान आहे. आणि म्हणून मानता की बाबा जुमजी आपल्या मुलासोबत कधी राहिले नाही मित्रांनो. ते राहिले पुढे आपल्या नागपुरामध्ये. का बरं? आज मानता की बाबा जुमजी सारखा व्यक्ती या जगामध्ये होऊ शकत नाही एवढं नक्की आहे. याच्या परमात्माचा नेटवर्क इतकं सोपं नाही मित्रांनो. याच्या नेटवर्क इतकं विस्तार आहेत की ज्याची कल्पना आपण करू शकत नाही. या मार्गाचा विस्तार अमेरिकेमध्ये सुद्धा झालेला आहे, परदेशामध्ये झालेला आहे. आणि म्हणून मानता की बाबा जुमजीने म्हटलेलं आहे की जो व्यक्ती, जो सेवक भगवंताला समोर ठेवून, आपल्या आई वडिलाला समोर ठेवून जर कार्य करत असेल तर ती व्यक्ती जीवनामध्ये कधीही दुःखी आणि कष्टी राहू शकत नाही. म्हणून एका संतांनी म्हटलं की बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कोई डाली नहीं होती, जो झुक जाए माँ बाप के भगवान के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. काय म्हटलंय? बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाए भगवान के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. आपल्याला भगवंताच्या चरणी भरायचं आहे. म्हणून मानता की बाबा जुमजीने म्हटलेलं आहे सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये, मरैया जी भगत नाम पर, अरे मरैया जी भगत नाम पर, मरैया जी भगत नाम पर. आणि सकाळच्या विनंतीमध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, मी माझ्या कर्माने चुकलो, मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य मर्यादा प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात मी पाळीन असे मी सत्य वचन देतो. मित्रांनो, प्रॉमिस करणं इतकं सोपं नाही आहे. एका भगवंताला प्रॉमिस करणं सोपं नाही आहे. प्रॉमिस करताय, वचन देतो तुम्ही, आणि वचन तुम्ही मरेपर्यंत वचन देणार आहे. आज वचन देणं इतकं सोपं नाही, पण आपण वचन दिल्यानंतर या परमात्माची आज वास्तविकता काय हे सर्वांना माहित आहे, सर्वांना माहित आहे. कारण की मी माझं मार्गदर्शन सेवक संमेलनामध्ये पुष्कळ ठिकाणी झालेलं आहे. पण मी बोलताना हे बघा, या मार्गामध्ये जो सत्य बोलतो तो कडू असतो, सत्याला संघर्ष असते, आणि सत्य बोलणार कधी टिकत नाही, त्याचा राग केला जातो. आणि माझं केव्हाही मार्गदर्शन असते स्ट्रेट फॉरवर्ड असते. मी मार्गदर्शन माझ्या सेवक संमेलनामध्ये जाताना मी तेच म्हणतो. म्हणून आजची या मार्गाची जी मानता की बाबा जुमजींनी काढली भविष्यवाणी, याकडे थोडंसं लक्ष, कारण मानता की बाबा जुमजीने आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे. या मार्गाचा खरा जर मार्गदर्शक असेल, कोण असेल सांगा? या मार्गाचा खरा जर मार्गदर्शक असेल तर मानता की बाबा जुमजी हा खरा मार्गदर्शक आहे. या मार्गाचा खरा मार्गदर्शक मानता की बाबा जुमजी हा पहिला मार्गदर्शक आहे. आणि आता बनलेले जे मार्गदर्शक आहेत तर मानता की बाबा जुमजीने एका पुस्तकात लिहिलं आहे, मी नाही म्हणत, पुस्तकात लिहिलेलं आहे की या मार्गामध्ये जे आता मार्गदर्शक झाले ते मार्गदर्शन नसून कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून आजपर्यंत आपण मानता की बाबा जुमजीला अजूनपर्यंत आपण ओळखलो नाही, नाही ओळखलो आपण.
की माहिती की बाबा जुमदूजी होते कोण कोण होते सांगा. मी आज कमीत कमी 100-150 किलोमीटरवर आलो. माहिती की बाबा जुमदूजी होते कोण कोण होते मानते की बाबा जुमदूजी परमेश्वर रूपी मानव. सांगता येईल. परमेश्वर रूपी मानव. ज्या मानते की बाबा जुमदूजीने 25 ऑगस्ट 1948 या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली आणि ती भगवंताची प्राप्ती केल्यानंतर या देशामध्ये रंजले गांजले दुःखी कष्टी अज्ञानी गोर गरीब लोकांना जाती भेद न करता कुठल्या प्रकारे पक्षपात न करता एक भगवत कृपा सर्व समान रूपामध्ये त्यांनी वाटून दिली. तो म्हणजे मानतगी बाबा जुमदूजी मानव रूपी भगवंत होते. मानव रूपी भगवंत आहे मानतगी बाबा जुमदूजी. आणि म्हणून मानतगी बाबा जुमदूजीला आपण ओळखलो नाही आणि म्हणून आपण सैरावर या मार्गामध्ये लोक पळत आहे. आताच मला मी लोणार साहेबांशी संवाद केला आणि त्याने सांगितलं आज चर्चा बैठकीमध्ये सुद्धा 4 ते 5 लोक असतात. का मित्रांनो, मी सुद्धा आजारी होतो. मी बँक ऑफ महाराष्ट्र मॅनेजर होतो. मी बँक ऑफ महाराष्ट्र मॅनेजर होतो. मला 600 करोडची ब्रँच दिली. मी बँक सोडली. मी कोराडीच्या समोर एक जगदंबा ट्रस्ट म्हणून आहे कोराडीच्या मंदिरमध्ये माझी अपॉइंटमेंट झाली होती. ती बँक सोडली. का मित्रांनो, मला एक सांगा की ज्या वेळेला आपण या मार्गामध्ये येतो त्यावेळेला मार्गदर्शकांनी सांगितले नियम आपण सर्व पाळतो. आणि जेव्हा चर्चा पडली की मानते की बाबा जुमदूजीने म्हटलेलं आहे की तुम्ही कार्य नाही केले तरी चालेल, पण माझ्या या चर्चा बैठकीमध्ये तुम्ही जर गेले तर या कार्यापेक्षाही चर्चा बैठकीमध्ये तुम्हाला जास्त अनुभव येते. तुम्ही चर्चा बैठकीत न जाता ज्या वेळेला तुम्ही आजारी असता, जेव्हा तुम्ही बिमार असता, तेव्हा त्या डॉक्टरच्या जेव्हा दवाखाना असते त्या दवाखान्यासमोर एक लाईन लागली असते नंबर नोट करण्याची. आणि जेव्हा तो डॉक्टर 1-2 तास लेट येतो तेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर असे 2 तास बसून राहता. मित्रांनो, त्या डॉक्टरची प्रतीक्षा करता 2-2 तास. आणि 15 दिवसामध्ये जर एक चर्चा बैठक तुमच्या गावामध्ये असेल तर 15 दिवसामध्ये तुम्हाला 1 तासाची सुद्धा सवड नसते. हे आपलं दुर्भाग्य आहे मित्रांनो. हे आपलं दुर्भाग्य आहे की ज्या मानवाने ज्या मान पुरुषाने आपल्या शरीराचं पुनरावृत्ती केली, पुनर्जन्म दिला, अशा लोकांना विसरून त्या डॉक्टरची 2-2 तास प्रतीक्षा करता. पण तो एखाद्या चहा टपरीवर, पान टपरीवर एखादी सिरियल असेल त्या सिरियल पाहत बसता, पण तो एखाद्या चर्चा बैठकीमध्ये जाऊ शकत नाही. फार वाईट शोकांकित, फार वाईट वाटतं. मी लोणारे साहेबांची आता म्हणतात तेच चर्चा करतो. लोणकर साहेब आता मी की या चर्चामध्ये 4 ते 5 लोक असतात. का असं करतात? अरे ज्या मानवाने तुम्हाला पुनर्जन्म दिलेला आहे त्या पुनर्जन्माचा विचार करा मित्रांनो. आणि म्हणून कर्म दिलेला आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला मित्रांनो. वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यांनी सुद्धा कर्म वाईट केले होते. ज्या वेळेला वाल्या आपल्या जंगलात जायचा आणि सकाळी आपल्या जे जाऊन तो प्राण्याची शिकार करायचा आणि त्या घरच्या लोकांना खाण्यासाठी प्राण्याची सत्या जिवंत असलेल्या प्राण्याची हत्या करून घरी आणायचा आणि उदरनिर्वाह करायचा. ज्यावेळेला मी कर्मावर बोलत आहे आणि ज्यावेळेला एक त्याला असं वाटलं वाल्याचा वाल्मिकीला की आपण एक वाईट कर्म करत आहोत, तेव्हा एका सकाळी सर्व लोकांना एक घरी बसवलं, आपल्या बायकोने बसवलं, पोरांना बसवलं, सर्वांना बसवलं आणि विचारलं वाल्याने आपल्या बायकोला विचारलं, का हो मी सकाळी जातो जंगलात शिकार करून आणतो, जिवंत प्राण्याची हत्या करतो, हे एक पाप आहे आणि मी आलेला हे आहे जिवंत प्राण्याची हत्या मी सर्वांना वाटतो, तुम्ही खाता. एक दिवस त्यांना प्रश्न पडला, विचारलं की मी जी हत्या करतो एक पाप आहे, या पापाची वाटेकरी कोण? बायकोने उत्तर काय दिलं माहित आहे की या पापाची वाटेकरी आम्ही नाही, या पापाची वाटेकरी तुम्ही आहात. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की कर्म सुद्धा आपण जर चांगले केले कर्म सुद्धा बदलवता येते मित्रांनो. कर्म बदलू शकता. कर्म या बाईचं हे समोरची आता व्हिडिओ बनवत आहे, या बाईचं समजा मंगळसूत्र तुटलं रस्त्यात, काय करायचं?
ती जाईल सोनाराकडे जाईल आणि आपलं मंगळसूत्र काढून दुरुस्तकडे बदलवेल. एखादा घडीचा पट्टा जर तुटला असेल तर आपण घडीच्या दुकानात जाऊन तो पट्टा बदलू शकतो. एखादी चप्पल आपण चालता चालता जर एखादी अंगठा तुटला तर अंगठा आपण त्या चांबारच्या दुकानात शोधतो आणि अंगठा सुद्धा बदलतोय. एखादी नवऱ्याची बटन जर तुटली तर ते आपल्या बायकोला काय म्हणतो, का ग मला माझी बटन तुटली, बटन बदलून दे बरं. म्हणजे तुम्ही सर्व बदलू शकता, तर तसंच कर्म सुद्धा बदलू शकता. तसं तुम्ही कर्म बदलू शकता. आणि कर्म बदलण्यासाठी काय पाहिजे माहित आहे? एक विश्वास, श्रद्धा. जर तुमच्यामध्ये विश्वास असेल, श्रद्धा जर असेल तर कर्म सुद्धा बदलता येईल. कर्म सुद्धा बदलते. आणि म्हणून एका संतांनी म्हटलेलं आहे की आता तरी कर काही, आता तरी कर काही, हा नरदेपणा नाही. तुम्ही आतापर्यंत जे काही केलं असेल मित्रांनो ते विसरून जा. पण आता या घडीच्या एका क्षणानंतर जर तुम्ही कर्म बदलू शकत असाल, तुम्ही चांगलं कर्म आपलं करू शकता, तर तुम्हाला या नरदेहामध्ये पुन्हाहून जन्म मिळू शकते असं एका संतांनी म्हटलेलं आहे. मी नाही, म्हणून एका संतांनी म्हटलेलं आहे आता तरी कर काही, हा नरदेह पुन्हा. म्हणून मित्रांनो बाबाने दिलेले तत्व शब्द नियम आहे. बाबांनी खूप सारं केलंय की ज्याची आपण करू शकत नाही. मी सुद्धा मित्रांनो, मी बँकेत असताना मी 3 वर्ष आजारी होतो. माझी कर्म कहाणी फार वाईट आहे. मी आज तुमच्यासमोर माझ्या डोळ्यात पाणी काय येत आहे. इथे नव्या होणाऱ्या लोक रडतात, अक्षरशः रडतात. मी शाखेचा सचिव आहे. मी सेवक संमेलनमध्ये नव्या होणाऱ्या पुष्कळ गेले. म्हणून मला एक म्हणायचं आहे, बाबांनी जे काही केलं आहे त्याला विसरू नका. बाबांनी खूप सारं केलेलं आहे. बाबांनी बँका काढल्या, दूध भंडार काढला, सर्व काही काढलं. पण आज आपल्या हातामध्ये काही नाही राहिलं. मित्रांनो विचार करा, विचार करण्याची आवश्यकता आहे. चर्चा बैठकीला जा, कारण की आज सेवक विसरले आहेत. सेवकांची झोप उघडायची वेळ आलेली आहे. कारण की आज अनेक संघटना निर्माण झालेल्या आहेत, अनेक संघटना झालेल्या आहेत. आज मंडळा सोडून अनेक संघटना निर्माण केलेल्या आहेत. आमच्या उमरेडमध्ये तर 3-4 संघटना आहेत मित्रांनो. पहिले जर या संघटनेचं मंडळाची जर तोडफोड जर केली असेल तर उमरेड म्हणून केलेली आहे. या मंडळाचा जर विभाग जर केला असेल तर उमरेडवर केलेला आहे. महान जगी बाबा जोंधेजी जेव्हा होते त्यांच्या बाय हँड होता निनावे म्हणून, शिकलदाजी निनावे. ते आमच्या उमरेडचे आहे. ते बाय हँड होते त्या महान जगी बाबा जोंधेजीचे. काही कारणास्तव त्यांच्यामध्ये थोडंसं काही झालं असेल तेव्हा त्यांनी म्हटलं की मी आता अलग जातो, मी आता या इथे राहत नाही. बाबांनी काय म्हटलं, तुला काय करायचं ते कर, तुला जितके सेवकांना घेऊन जायचं घेऊन जा. आणि त्याने ओम परमात्मा काढली उमरेडला. तिथून या मार्गाची बंगाची फाळणी झाली. अशी बंगाची फाळणी या मार्गात होऊ देऊ नका, कारण अनेक संघटना निर्माण होत आहेत. हे कशासाठी? मान की बाबा जोंधेजी कोणी संत नव्हते, कोणी मंत नव्हते, कोणी राजकीय पुढारी नव्हते. आणि हे सर्व होत आहे कशासाठी? की एक आपल्यामध्ये अहंकार आलेला आहे, राजकारण शिरलेलं आहे. राजकारण शिरू देऊ नका या मार्गामध्ये. मान की बाबा जोंधेजीने राजकारण कधी शिरलेलं नाही. मानते की बाबा जोंधेजी परमात्माचं एक झाड लावलेलं आहे आणि तो भारलेला आहे. या भरलेल्या झाडाकडे सर्वांची लक्ष लागलेले आहे. पण लक्ष लागत असताना या झाडाला लागलेल्या फळाची चव सर्वांच्या तोंडात गेली पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून काही ठेवलं नाही. म्हणून एक आपण जेव्हा जन्माला येतो, जेव्हा आईच्या पोटातून 9 महिने 9 दिवसाच्या बाहेर जेव्हा पडतो, तेव्हा ब्रह्माची लेख आणि सटीची लिखाण, ब्रह्म रेख फाडतो आणि सटी लिहित असते. आणि त्यावेळेला लिहिल्यानंतर जे आपलं हिस्ट्री, त्या जीवनामध्ये असलेली हिस्ट्री एक सटी लिहिते. पण त्याचा पेक्षाही जर आपण भगवंताचा धावा जर केला तर आपण त्यालाही मात करू शकतो असे मानतं की बाबा जोंधेजी शब्द आहे, संदेश आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे या मार्गामध्ये येणारी स्त्री सेविका ही सती सावित्री पेक्षाही पवित्र आहे. मित्रांनो, ही जे बहिणी जे बसलेले आहेत सेविका, ही सेविका ज्याप्रमाणे सती सावित्री होती त्याही पेक्षा या मार्गामध्ये येणारी सेविका सती सावित्री पेक्षाही पवित्र आहे. बाबा जोंधेजीचे संदेश आहे. पण केव्हा
बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम आहे आणि सत्य मर्यादा प्रेम आहे, याची जर आचरण जर आपण केलं तर या मार्गामध्ये येणारी सेविका सती सावित्रीपेक्षा पवित्र आहे, असं बाबा जोंधळीचे संदेश आहे. म्हणून मित्रांनो, या मार्गाला जर आपल्याला जर राखून ठेवायचं असेल, वर्तन न्यायचं असेल, प्रत्येकाने आपल्याला एक करायचं आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ घेतलेला आहे. म्हणून एक शेवटी आपण जन्माला येतो ना, तर आपण काही घेऊन जाणार, एक चांगलं किंवा वाईट. आज मानतं की बाबा जोंधळीजी गेले असते, पण आप प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आज अस्तित्वात आहे. आणि म्हणून एका संतांनी म्हटलं, अरे तेरे मेरे करते ही एक दिन चले जाना है, तेरे मेरे करते ही एक दिन चले जाना है, जो भी सारा कमाया वो यही रह जाना है. अरे कर ले कुछ अच्छे कर्म, वही तेरे साथ लेके जाना. रोने से आंसू पराए हो जाते हैं, रोने से आंसू पराए हो जाते हैं, मुस्कुराने से आंसू पराए भी अपने बन जाते हैं. अरे मुझे वो रिश्ता पसंद है जिसमें अहंकार गर्व स्वार्थ नहीं, इंसानियत दिल में होती है, इंसानियत दिल में होती है, हैसियत में नहीं. ऊपर वाला कर्म दिखता है, वसियत नहीं. या म्हणीप्रमाणे मी आपल्या या म्हणीला विराम देतो. सर्वांना माझा साष्टांग नमस्कार.